नमस्कार भावनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोकटोक अपडेट्सवर स्वागत आहे. तर भावांनो, आज विषय असा आहे बघा. आता मी सध्याला जे आहे तर दर्गाचा जो रोड आहे आपला दर्गा चौपाटी, तर मी त्या रोडावरती आहे, तुम्ही बघू शकता. आता या रोडचं जे काम जे आहे तर 2 महिने 2.5 महिने अगोदर या रोडाचं काम झालेलं आहे. तर 2.5 महिने होऊनच फक्त या रोडाचं काम झाल्याच्या नंतर आता ही इथं पाण्याची पाईपलाईन टाकताय. तर भावांनो, हे बघा, आपल्यासारख्या गरिबांचा जनतेचा पैसा जो आहे तर हे प्रशासन जे आहे कुठल्या लेवलनं कुठल्या पद्धतीनं म्हणजे असं वाया घालतं म्हणायला हरकत नाहीये. कारण बघा, हा रोड फक्त आजच्या 2 महिने अगोदरच झाला ना, आता रोड झाल्याच्या नंतर पाण्याची पाईपलाईन टाकतायत. तर भावांनो, हे योग्य आहे का? तुम्ही विचार करा ना. म्हणजे जनतेचा पैसा कसा उधळायचा हे शासनाकडनं आपण शिकायला पाहिजे का? फक्त 2-2.5 महिने झाले या कामाला. 2-2.5 महिने झाल्याच्या नंतर पाण्याची पाईपलाईन टाकताय. तर मूर्ख कोण आहे? प्रशासन आहेत का लोक आहेत जे टॅक्सेस पे करतात आणि शासनाशी मूर्खपणासारखे निर्णय घेऊन शासना म्हणजे गोरगरिबांचा पैसा असा उडवतं. तर याला दोष कुणाला द्यायचा? आपण अधिकाऱ्यांना द्यायचा, कर्मचाऱ्यांना द्यायचा का नागरिकांना द्यायचा? भावांना थोडस विचार करा. आपल्या शहराचा पैसा जो आहे हे प्रशासन निव्वळपणे उधळतंय म्हणायला काहीच हरकत नाहीये. 2 महिने अगोदरच इतका मोठा रोड बांधला, आणखी परत आता रोडाचं काम झाल्याच्या नंतर हे पाण्याची पाईपलाईन घालून टाकतायत. तर हे योग्य आहे का? आता परत रोड खराब झाला, आता परत बघा ना, आता एवढा मोठा परत हा रोड खोदला, आता रोड खोदला परत, आता इथं परत गड्डे होणार, मग आता परत एखादं टेंडर निघणार, परत रोड बनवणार, म्हणजे आमचा पैसा असाच उधळायचा का? कधी जागृत होणार आहे प्रशासन? थोडंसं लक्ष द्या प्रशासन.